बघताच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं गावरान पद्धतीचं हे चिकन आहे, सुक्कं चिकन आहे. तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं बघा 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन कोमट पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर या चिकनला आपण आता हळद, मीठ आणि काही मसाले लावून हे चिकन छान असं वाफलून घेणार आहोत. तर बघा हे चिकन छान असं प्लेटमध्ये एका काढून घेतलेलं आहे. तर याला हळद, मीठ आणि थोडंसं लसूण आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे. तर इथं पातेलं ठेवलं गॅसवरती, पातेलं गरम झालेलं आहे. तर या पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घेतले. तर बघा 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतले पातेल्यामध्ये आणि एक असा भाजीसाठी कांदा कट करतो ना तसा बारीक असा कांदा कट करून घेतला आहे आणि पातेल्यामध्ये तळण्यासाठी टाकलेला आहे. तर बघा याच्यामध्ये आता चिकन टाकून घ्यायचं आहे आपलं. तर हे चिकन टाकून घेतले याच्यामध्ये मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून घेणार आहे हे चिकन. तर या पद्धतीने तुम्ही चिकन बनवलं ना तर भाजीची चव अप्रतिम होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं चिकन आपलं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यावरती बघा पातेल्यावरती एक झाकण ठेवले आणि त्या झाकणात ना पाणी ओतून ठेवलेलं आहे, थंड पाणी. तर ते लवकर चिकन शिजतं याच्यामुळं असं केलेलं आहे बघा. तर इथं कढई घेतली, कढई गरम झालेली आहे. तर इथं आपल्याला मसाले करून घ्यायचे आहेत चिकनसाठी. तर इथं मी खोबरं असतं ना वाळकं खोबरं असं खिसून घेतलेलं आहे. एक मोठे 2 चमचे खिसून घेतले बघा आणि हे खोबरं आहे ना आपल्याला छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही खोबरं भाजताना. तर छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं जास्तही असं काळपट भाजायचं नाही बघा. तर कमी असं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. तर इथं खोबरं आपलं छान असं भाजून होतं आहे. तर खोबरं भाजून झालं आहे, कढईमधलं काढून घेतलं आहे मी, खोबऱ्याचा किस काढून घेतला आहे. तर आता इथं आपल्याला काही मसाले, खडे मसाले आहेत ना तर ते भाजून घ्यायचे आहेत. तर खूप कमी प्रमाणात मी मसाले वापरले आहेत इथं. तर अगदी घरगुती पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही नक्की रेसिपी पूर्ण पहा. तर इथं मी तीळ घेतलेला आहे 2 चमचे, दालचिनीचे 2 तुकडे, एक मसाला वेलची आणि तमालपत्राची 2 पाने घेतलेली आहेत. तर खूप कमी असा खडा मसाला घेतलेला आहे. तर हा कमी गॅसवरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा. तर हा मसाला भाजून झाला की कढईमधला काढून घेतला. इथं कांदा घेतला आहे. तर एक मोठ्या आकाराचा असा मोठा असा कट करून कांदा घेतलेला आहे. तर हा कांदा भाजून घेणार आहे कमी गॅसवरतीच. तर थोडासा भाजल्यावरनं याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आपल्याला, म्हणजे कांदा छान असा आपला भाजतो. तर बघू शकता इथं मी थोडंसं तेल टाकून घेतले कांद्यामध्ये आणि कांदा आपला छान असा परतून घेते. तर बघा थोडंसं तेल टाकले 1 चमच्याभरच आणि कांदा असा छान भाजून घेणार आहे. तर कांदा भाजून बघा आपला लालसर कलरवरती झालेला आहे कांदा. तर याच्यामध्ये टोमॅटो घातले, एक असं कट करून घातले मोठं. तुम्हाला टोमॅटो नको असेल नाही घातलं तरी चालेल. तर हे भाजून घ्यायचे छान असं. तर टोमॅटो आणि कांदा छान असं टोमॅटो मऊ पडेपर्यंत भाजायचं आहे बघा आपल्याला. तर 2 ते 3 मिनटासाठी भाजून घेतलं टोमॅटो, कांदा आणि एका प्लेटमध्ये सर्व मसाले, कांदा, खोबरं असं काढून घेतले. तर इथे मिक्सरचं एक छोटं भांडं घेतले. याच्यामध्ये सर्व मसाले आपल्याला टाकून बारीक करून घ्यायचे. तर इथं खोबरं घेतले, बघू शकताय खोबरं या मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याच्यात कढीपत्त्याची 4 पाने आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्यात बघा. याच्यामुळे वाटणाला चव छान येते आणि भाजीलाही चव छान येते. तर इथं लसूण घेतला आहे, थोडंसं आलं घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बघा. तर ही वाटणात असं मी थोडंसं असं वाटण करून घेणार आहे, जास्तही काय वाटणात घालणार नाही. तर इथं कांदा आणि टोमॅटो पण घेतले आणि थोडेसे आपले खडे मसाले भाजून घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे बारीक असं वाटण मिक्सरला करून घेतले बघा. तर बघू शकताय छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं पाणी घालून वाटण असं
थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. तर इथं आपलं चिकन होतं ना, तर छान असं चिकन शिजलं आहे बघा. तर याचं तुम्ही हे अळणी पाणी असतं ना, तर हे सूप म्हणून देखील तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. खूप छान लागतं ते. तर इथं कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकून घेतले. आपलं तेल छान गरम झाले. तर आज आपण मसाला जो बारीक करून घेतला होता तो टाकून घेतला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घरगुती काळं मसाला आहे ना, काळं तिखट ते टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे. तर जास्तीचे मसाले वापरायचे नाहीत आपल्याला ह्या चिकनसाठी. तर याच्यात बघा थोडंसं मी चिकन शिजवलेलं जे अळणी पाणी असतं ते टाकून हा मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर थोडंसं 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता चिकन टाकून घेतले बघा आपलं शिजवलेलं. तर छान असं परतून घ्यायचं आहे आपलं चिकन. हे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला छान असं चिकन बनवून घ्यायचं आहे. बघू शकता रेसिपी आवडल्यास लाईक